अकोला जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे। या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे। बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीन आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी तोही भिजण्याची भीती आहे। तर वाशिम जिल्ह्यामध्ये पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। काढणीला आलेली तूर, रब्बी पिकं तसंच फळबागा, भाजीपाल्याला या सर्वांनाच याचा फटका बसणार आहे। अकोला आणि वाशिममधली आपण ही दृश्य पाहतोय। राज्यावर सध्या अवकाळीचं संकट आहे। विदर्भामध्ये विशेष करून अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा गारपिटीचा इशारा दिलेला आहे। राज्यातल्या वातावरण बदलाचा अर्थातच शेती पिकांना मोठा फटका बसणार आहे आणि आपण थेट जाऊया। नागपूरमधले आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि विदर्भाला मोठा अलर्ट आहे। ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी आहे, येलो अलर्ट काही ठिकाणी आहे। अमर, एकंदरीतच वातावरण राज्यातलं बदलतंय आणि विदर्भातल्या विशेषतः जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे। काय नेमकं वातावरण नागपूरमधून सांगता येतं? अनुपमा, खरं तर पश्चिम विदर्भात खास करून हा प्रभाव राहणार आहे। अवकाळी पावसाचा तडाखा पश्चिम विदर्भात बसण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यातही खरं तर आज बुलढाणा, अकोला आणि वाशिम या परिसरामध्ये पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। रब्बी पिकांना हा सगळा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेला आहे। वेचणीला आलेला कापूस असो, गहू, हरभरा असो, हे सगळे पीक संकटात आलेले आहे। हे संपूर्ण वातावरण जे आहे, गेल्या तर 2 ते 3 दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला, ढगाळ वातावरण जास्ती जाणवायला लागलं आणि आज सकाळपासून पश्चिम विदर्भात हा पावसाचा प्रभाव दिसू लागला। अकोल्यातील काही तालुके आणि वाशिममधल्या 4 तालुक्यांमध्ये आज सकाळपासून पावसालाही सुरुवात झाली आणि हा पावसाचा जोर दुपारनंतर अजून जास्ती वाढण्याची शक्यता आहे। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून जी माहिती मिळते ते तर त्यांनी तर काही ठिकाणी गारपिटीचा सुद्धा शक्यता व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे आणि एकूणच खरं तर वारंवार असा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला समोर जावं लागतं आणि आता परत एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। खास करून कापूस, हरभरा आणि तूर याबाबत शेतकरी जास्ती चिंतेत आहे। खरे अमर, एकंदरीतच शेतकऱ्यांची चिंता या वातावरणामुळे वाढलेली आहे। तसंच नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम होईल। त्यामुळे पुढचे काही दिवस महत्त्वाचे म्हणता येतील। धन्यवाद अमर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।